आपला आता तुम्ही बघा की आपला फूड फळभाज्या ज्या आहेत ना या प्रिझर्व का करायचे असतात, फूड प्रिझर्व का करायचं असतं, तर आता प्रिझर्वेशन का करायचं असते हे काही बेसिक कारण आहेत की फळ आणि भाज्या हे कशा ना नाशवंत आहे, पेरिशेबल आहेत. हे काही आहेत ते एक दिवस टिकतील, काही एक महिना टिकतील, काही 10 दिवस टिकतील, असे वेगवेगळ्या प्रत्येकाची शेल्फ लाईफ आहे. तर आपण फूड प्रिझर्व केलं की त्या प्रोडक्टला ना शेल्फ लाईफ मिळते. फॉर एक्झाम्पल आता जस्ट मँगोचा सीझन चालू आहे किंवा जस्ट संपत आला, आता तेच मँगो आपल्याला डिसेंबर मध्ये खायचे असतील, नोव्हेंबर मध्ये खायचे असतील, तर मग आपण ते प्रिझर्व केले, प्रोसेस केले आपण, तर त्याच्या मँगो पासूनचे आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण खाऊ शकतो. आणि मग ती जी येते ना तिथे मग आपल्याला फूड प्रोसेसिंगचं काम येतं. मग ऑफ सीझनला आपल्या ते फळं किंवा भाज्या आपल्याला खायला मिळावं म्हणून आपल्याला ऐकते येतं, म्हणून आपल्याला फूड प्रिझर्व करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला बिझनेस, आपण जेव्हा आता उद्योजक व्हायचं, आपल्याला बिझनेस करायचा आहे, जर आपण त्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ आणू शकलो, ओके, तर मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होते. तुम्ही बघा भारतामध्ये 43% हे भाजीपाला जो आहे, फळभाज्या वगैरे जे आहेत, बिफोर बिंग कन्झ्युम या वेस्टेज होत आहे. लोकांकडे पोचायचं, खाण्याच्या आधीच ते कन्झ्युम व्हायच्या आधीच ते वेस्टेज होतात. मग तेच आपण जर प्रिझर्व करू शकलो तर भारताची पूर्ण इकॉनॉमी पूर्ण बदलू शकते. मग त्यासाठी फूड प्रिझर्वेशन किंवा फूड प्रोसेसिंग एक इम्पॉर्टंट भाग येतो. ओके, आता फूड प्रोसेसिंग मध्ये तुम्ही बघाल तर आपल्याला वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ फूड प्रोसेसिंग आहे. ओके, जसं मगाशी मी बोललो, आता हा तो परत प्रश्न आला इथे आपल्या स्क्रीनवरती, वाय टू डू फूड प्रिझर्वेशन, फूड प्रिझर्वेशन का करायचं. तुम्ही बघा कुठचाही प्रोडक्ट आहे ना, फळभाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असते. ते मॉइश्चर कंटेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. मायक्रोबियल ग्रोथ झाली की मग तो प्रोडक्ट खराब होतो, फंगस येतो किंवा ईस्ट फॉर्मेशन होईल आणि मग तो प्रोडक्ट खराब व्हायला लागतो. मग आपण काय करतो की ते मायक्रोबियल ग्रोथ थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रिझर्वेशनचे मेथड्स वापरतो. त्याचबरोबर आपण ते ग्रोथ थांबवली तर मग आपल्या प्रोडक्टला आपण शेल्फ लाईफ आणू शकतो. त्याचबरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. ओके, तर आता डिफरंट टाइप्स ऑफ फूड प्रिझर्वेशन मेथड्स आहेत, वेगवेगळे प्रिझर्वेशन. आता तुम्ही बघा घरी तुमच्याकडे थोडं एक्सेसिव्ह जेवण बनलंय, तर मग ते फ्रीज मध्ये ठेवलं जातं आणि मग 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 5 दिवसांनी ते प्रोडक्ट खाल्लं जातं. मग फ्रीजिंग हा जो मेथड आहे ना, फ्रीजिंग इज अ प्रिझर्वेशन मेथड आहे. आपल्याला तुम्ही बघा ग्रीन पीस, मार्केटमध्ये ग्रीन पीस मिळतात, नंतर स्वीट कॉर्न मिळतात, गाजर मिळतात, नंतर बरेचसे मग बर्गर पॅटी आहेत. ओके, असे बरेचसे प्रोडक्ट आहेत की जे आपल्याला फ्रोझन फॉर्म मध्ये मिळतात. मग फ्रोझन जे आहे, फ्रीजिंग करणं हे पण एक प्रिझर्वेशनचं मेथड आहे. तसंच कॅनिंग एक मेथड आहे की वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत, फळ आणि भाज्या किंवा व्हेज नॉनव्हेज चे प्रोडक्ट आहेत, हे कॅन केले जातात आणि कॅनिंग करून मग ते 1 वर्ष 2 वर्ष त्याला शेल्फ लाईफ मिळते. मग कॅनिंग इंडस्ट्री पण एक वेगळी आहे. डिहायड्रेशन आपला आजचाच विषय, फ्रीज डिहायड्रेशन, फ्रीज ड्राईंग पण त्या डिहायड्रेशन मध्येच येतो विषय. नंतर सॉल्ट, आपण काही प्रोडक्ट बघा की त्या प्रोडक्टला कैरी आहे त्याला सॉल्ट लावून उन्हात सुकवतात. ओके, त्याचबरोबर पिकलिंग आहे. ओके, लोणचं बनवलं जातं, लोणचं जे बनवले जातात तर ते पण प्रिझर्वेशनचे मेथड आहे. ऑइल मध्ये ठेवलं जातं किंवा विनेगर मध्ये तो ठेवला जाईल तो प्रोडक्ट आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जाईल. बरोबर, पॅश्चरायझेशन, मिल्क पॅश्चराइज करतात आणि त्याला शेल्फ लाईफ म्हणतात. तसंच अंड्याला पण पॅश्चराइज करतात आणि अंड्याला पॅश्चराइज करून त्याला एक महिना शेल्फ लाईफ आणली जातं. तसंच फर्मेंटेशन करून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. फॉर एक्झाम्पल सोडियम बेन्झोएट आहे, सायट्रिक ऍसिड आहे, असे वेगवेगळे केमिकल्स आहेत की जे केमिकलचा वापरून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॅम बघा, सॉस बघा, हे जे प्रोडक्ट आपल्याला मिळतात मार्केटमध्ये हे प्रिझर्वेशन वापरून ते प्रोडक्ट प्रिझर्व केले जातात. सरबत आहेत त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरतात आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. त्याचबरोबर रेडिएशन एक पद्धत आहे की ते, फॉर एक्झाम्पल आता मँगो बऱ्याच प्रमाणात एक्सपोर्ट झाला भारतात, मग तो एक्सपोर्ट करायच्या आधी ते रेडिएशन चेंबर मधून पास केला आणि मग तो एक्सपोर्ट केला. मग कस्टमर पर्यंत जाईपर्यंत तो फ्रेश प्रोडक्ट राहतो. इव्हन कांदा आहे, बटाटा आहे, हे पण रेडिएशन चेंबर मधून पास करतात आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व करून पाठवला जातो. मग रेडिएशन, इव्हन मी असे पण बघितले काही आयुर्वेदिक पावडर्स आहेत त्यामध्ये केमिकल्स वापरले प्रिझर्वेशन साठी,
तर त्याचं फॉर्म्युलेशन चेंज होते, मग ते रेडिएशन चेंबर म्हणून पास करतात, मग ते 2 वर्ष त्या प्रोडक्ट त्या पावडर्सना शेल्फ लाईफ मिळते, मग त्यात कुठचंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह मग वापरायला लागत. मग आयुर्वेदिक पावडर्स पण रेडिएशन चेंबर म्हणून पास करून प्रिझर्व केले जातात. ओके, नंतर आता आपण आपला जो विषय आहे तो फूड डिहायड्रेशन. फूड डिहायड्रेशन पण हे प्रिझर्वेशनचं एक ब्रांच आहे, एक मेथड आहे. So what is food dehydration? The food dehydration is a process of reducing moisture of food to low levels for improved shelf life by adding one or more forms of energy to the food. Most commonly, heat is added to the food by hot air, which also carries the moisture away from the food. आता याचा अर्थ काय होतो की आपण जे मगाशी बोललो की जे काय मायक्रोबियल ग्रोथ असते, जे काय खाद्यपदार्थ आहेत, भाजी किंवा फळं आहेत किंवा व्हेज नॉनव्हेज जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये पाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. आपण डिहायड्रेशनच्या माध्यमातून काय करतो की त्या प्रोडक्ट मधलं पाणी काढायचं काम करतो. मग पाणीच निघून गेलं की त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत नाही, प्रोटेक्टेड राहतो तो प्रोडक्ट. मग ते एकदा आपण पाणी काढल्यानंतर त्याला वेगवेगळे आकार देऊन आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवू शकतो. ओके, आपल्याला एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत. आपण एकदा डिहायड्रेशन विषय शिकलो ना तर त्याच्यापासून आपण असंख्य प्रोडक्ट्स निर्माण करू शकतो. बेसिक सेम राहतात, बेसिक मशिनरी टूल्स सगळे ते सगळे सेम राहतात, पण आउटपुट जे आहेत ना, एंड रिझल्ट आहेत, एंड प्रोडक्ट्स आपल्याला असंख्य आपण बनवू शकतो. एंडलेस पॉसिबिलिटीज आपल्याला. मग ते कुठचे पॉसिबिलिटीज आहेत, आपण हा डिहायड्रेशन विषय शिकलो आपण डिटेलमध्ये, तर काय काय पॉसिबल आपण करू शकतो ते आपण बघूया. ओके, आता तुम्ही बघाल ना प्रोडक्ट तुमचा आवडीचा पदार्थ आहे, बरोबर. तुमच्या घरी लहान मुलं असतील त्यांना पण आवडत असेल, तुम्हाला पण स्वतःला पण आवडत असेल, घरी सिनियर कोण असतील त्यांना पण हा प्रोडक्ट खूप आवडतो. ओके, तर नूडल्स आहे, इन्स्टंट नूडल्स आहेत. आता हा कसा बनवला जातो, ते पॅकेट ओपन केलं जातं, पाणी घेतलं जातं, त्याच्यावरती मेजरमेंट दिलं असतं, तेवढं मेजरमेंट घेतलं जातं पाण्याचं आणि तेवढं ह्याच्यामध्ये ते टाकून गरम केलं जातं आणि त्याच्यामध्ये मसाला टाकला जातो. इन्स्टंट आपलं नूडल्स तयार होतात, खूप टेस्टी लागतात. सकाळी ब्रेकफास्ट म्हणून पण लोक खातात, जेवण म्हणून पण खातात, संध्याकाळचं ब्रेकफास्ट म्हणून पण खातात, नाश्ता म्हणून पण खातात, रात्री जेवण म्हणून पण काही जण खातात. एवढा हा पॉप्युलर प्रोडक्ट आहे. आता ह्याचा बिझनेस किती आहे माहितीये तुम्हाला, की भारतामध्ये नूडल्सचा, इन्स्टंट नूडल्सचा बिझनेस 10,000 कोटीपेक्षाही जास्त आहे. आणि दरवर्षी 18 ते 20% वाढ होते त्याच्यामध्ये, बरोबर. 10,000 विचार करा, 10,000 कोटी फक्त ह्या नूडल्स बिझनेस वरती आहे, ओनली ऑन नूडल्स, इन्स्टंट नूडल्स. आणि नॉर आणि मॅगी, नॉर आणि नेस्ले वाल्यांनी जे मॅगी प्रोडक्ट बनवतात त्यांनी गेले 25-30 वर्ष काय केलं की भारतातल्या लोकांना त्यांनी शिकवलं इन्स्टंट फूड, डिहायड्रेटेड प्रोडक्ट कसे खायचे. म्हणून लहान मुलं पण तुम्ही बघा, शाळेमधली मुलं पण इन्स्टंट फूड बनवू शकतात. ओके, मुलीच नाही तर मुलं पण मॅगी नूडल्स बनवू शकतात, करेक्ट. तर ते एवढं ते शिकलेत मुलं. मग तेच तुम्ही बघा, त्या सेम टेक्निकनी, ही सेम जी टेक्निक वापरली ना ह्यांनी, जे प्रोडक्ट बनवले आहेत, ती बनवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण अभ्यास केला आणि त्या सेम टेक्निकनी आपण इंडियन फूड जे आहे, सगळं इंडियन फूड आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. इन्स्टंट रेडी टू, आता नूडल्स बघाल, हे आरटीसी प्रोडक्ट आहे, रेडी टू कुक फॉर्म, कुकिंग साठी रेडी आहे तो प्रोडक्ट. मग तो आपण कुक करतो आणि मग तो खाल्ला जातो. मग आरटीसी फॉर्म मध्ये आपण एंडलेस प्रोडक्ट, सगळे भारतातले प्रोडक्ट्स आहेत ना ते आपण कन्वर्ट करू शकतो रेडी टू कुक प्रोडक्ट मध्ये. मग ते करू शकलो तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर प्रमाणात निर्माण होतात, करेक्ट. कारण आपण त्याच्यामध्ये युनिकनेस आणू शकतो, वेगळं पण आणू शकतो. म्हणजे नूडल्स आहेत, बरोबर. तसंच तुम्ही बघा, असे आपल्याला खायला पण खूप आवडतात, ओके, नूडल्स. आणि वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर हा सूप आहे बघा, टोमॅटो सूप आहे, किती टेस्टी दिसतोय, बरोबर. नीट बघाल ना तर आपल्या जिभेला लगेच लाळ सुटेल, लगेच आपल्याला भूक लागायला सुरुवात होईल. आता सूपचा बिझनेस पण बघाल ना, इन्स्टंट सूप, रेडी टू कुक, आरटीसी इन्स्टंट सूप जे आहेत हे पण 7,000 कोटीचा भारतामध्ये बिझनेस आहे, 7,000 crores. फक्त हे दोन प्रोडक्ट आपण कंबाईन केले, नूडल्स आणि सूप, तर 17,000 कोटीचा बिझनेस होतो. आपण त्यामधलं फक्त 1% जरी मार्केट पकडलं ना, 1%च फक्त, तरी आपल्यासाठी तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात बिझनेस होऊ शकतो, बरोबर. आपल्याला 1% फक्त मार्केट मिळवायचं तर आपल्यासाठी खूप मोठा बिझनेस होईल. मग सूप्स मध्ये पण तुम्ही बघा, टोमॅटो सूप आहे, नंतर क्लिअर सूप आहे, मंचॉ सूप आहे, स्वीटकॉर्न सूप आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सूप्स बनवू शकतो, ते ऑलरेडी मिळतात आपल्याला. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ना हेल्थ सूप्स वरती काम करू शकतो.
मग डायबिटीज वाल्यांसाठी वेगळं सूप आपण डेव्हलप करू शकतो. नंतर ब्लड प्रेशर वाल्यांसाठी वेगळं सूप देऊ शकतो. बरं, आजारी असतात लोक त्यांच्यासाठी वेगळे सूप देऊ शकतो आपण. हेल्थ ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळे सूप देऊ शकतो. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आपण इन्स्टंट सूप बनवून देऊ शकतो. असे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन प्रमाणे आपण जिथे अजूनही इतर कस्टमर, इतर अजून कॉम्पिटिटर कोण नाहीये तिथे आपण काम करू शकतो. ते इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो. हे सगळे इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहेत, बरोबर. तसंच मग भारतीय प्रोडक्ट बघाल तर हा पण तुमच्या आवडीचा पदार्थ आहे. ओके, पोहे आहेत, बरोबर. मग हे पोहे पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचे पोहे तयार होतात. किंवा गरम पाणी त्याने उकळायचं, आपल्या प्रीमिक्स मध्ये मिक्स करायचं, त्यांचे इन्स्टंट पोहे तयार होऊन जातील, बरोबर. मग हे पोह्यामधले तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ना हे आपण डिहायड्रेट करू शकतो, बरोबर. तुम्ही बघा आता नेस्लेवाले मॅगीचं पण आता इन्स्टंट पोह्यामध्ये एंटर केलं. आता ते पण भारतातले प्रोडक्ट घेऊन आता एंटर करायला लागले. महाराष्ट्रीयन प्रोडक्ट आहेत आणि ते पोह्यामध्ये एंटर केलं. मग आपण पण एंटर करू शकतो. आपल्या पण स्कोप आहे याच्यामध्ये. हे तर आपलं घरगुती प्रोडक्ट आहे, महाराष्ट्रामधला तर एकदम घरोघरी प्रत्येक घरी बनणारा प्रोडक्ट आहे. तो बनवून आपण भारतभर जगभर आपण हा प्रोडक्ट सप्लाय करू शकतो इन्स्टंट फॉर्म मध्ये, डिहायड्रेशनच्या प्रोसेसने. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचं पोहे तयार होते. त्याचबरोबर मग हा उपमा आहे, बरोबर. मग उपमा पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांचा उपमा तयार होईल. उपमा बरोबर ह्या चटण्या पण आहेत, वेगवेगळ्या बाजूला दिलेल्या ज्या चटण्या आहेत त्या पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरना करून देऊ शकतो. त्याने फक्त पाणी ऍड केलं की त्यांची चटणी तयार होईल. मग उपमा मध्ये पण बरेच व्हरायटीज आहेत, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपमा आहेत, ते आपण करू शकतो आणि कस्टमर्सना आपण सप्लाय करू शकतो. ओके, तर मग इन्स्टंट उपमा आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आता हा प्रोडक्ट बघा, हा महाराष्ट्रामधला एकदम पॉप्युलर प्रोडक्ट, सगळ्यांना आवडणारा. आता विचार करा बघा, हे कशी तरी आलेली आहे. ओके, मिसळ आहे ना हा प्रोडक्ट, मिसळ. तर लिंबू पण दिलाय बघा त्याच्यावर. तर लिंबू तुम्ही तो हातात घ्या आणि असा पिळा त्याच्यावरती, किती टेस्टी लागतो, बरं. लगेच जिभेवरती लाळ येते ना एकदम. तर हा एवढा अट्रॅक्टिव्ह, एवढा टेस्टी प्रोडक्ट. तुम्ही बघा मध्ये मिसळ, मुंबईचे एक मिसळवाले आहेत ना हॉटेल, आस्वाद मिसळ, त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं बेस्ट स्नॅक प्रोडक्ट म्हणून. इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं. आपल्या भारतामध्ये इंटरनॅशनल बेस्ट प्रोडक्ट मिसळ हा बेस्ट प्रोडक्ट म्हणून, बेस्ट स्नॅक प्रोडक्ट म्हणून अवॉर्ड मिळालं. तर तसा हा प्रोडक्ट आपण तुम्ही बघा घरोघरी बनला जातो आणि प्रत्येक एरिया वाईज स्पेशालिटी वेगवेगळी होते. फॉर एक्झाम्पल मुंबई मिसळ वेगळी होते, कोल्हापुरी मिसळ वेगळी होते, पुणेरी मिसळ वेगळी होते, नाशिक मिसळ वेगळी होते. ओके, सावजी मिसळ वेगळी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ होतात. त्या सगळ्या आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांची मिसळ तयार होईल, बरोबर. मग हे मिसळ सारखे प्रोडक्ट पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो आणि वेगवेगळ्या रेंजचे आपण देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. ओके, तशी जे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ आहे मग ती पण आपण करू शकतो. त्याबरोबर वेगळी तरीच आपण देऊ शकतो. ज्यांना तरी नको आहे त्यांना तरी नाही वापरणार, ज्यांना तरी पाहिजे ते तरी घेतील. ओके, तर मग असे मिसळ पाव खातील ते, तो पण एक आपल्याला, ती पण एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. तसंच तुम्ही बघा, हे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ दाखवलेले तुम्हाला. आता हे हा नॉर्थ इंडियन प्रोडक्ट, ही पराठा. मग आलू पराठा आपण इन्स्टंट रेडी टू कुक त्याचं प्रीमिक्स करून देऊ शकतो लोकांना. आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, मिक्स व्हेज पराठा, ओके, चिकन पराठा, मटन पराठा, असे व्हेज नॉन व्हेज पराठे आपण कस्टमर्सना बनवून देऊ शकतो. ओके, लोकांनी फक्त त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, प्रत्येक घरोघरी थिकनेस वेगवेगळे आहे, त्या थिकनेस प्रमाणे पाणी मिक्स करून ते लाटतील आणि फ्राय करतील, त्याच्या पराठ्याची रेंज पूर्ण तयार होईल. हा नॉर्थ इंडियन प्रोडक्ट आहे, तो पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना बनवून देऊ शकतो. ओके, त्या पराठा तसंच आपण मग लोणच्याचं पण प्रीमिक्स आपण देऊ शकतो. मग पराठ्याचे वेगवेगळे रेंज आपण करून देऊ शकतो. त्याचबरोबर हे साऊथ इंडियन डिश बघा, ही इडली आहे. ओके, इडली, डोसा, उत्तप्पा, तुम्ही बघा ह्याचं बॅटर ना आधीपासून तयारी करायला लागते, बरीच मेहनत असते करायची. ओके, आदल्या दिवसापासून तयारी करा, नेक्स्ट डे ते फर्मेंट होणार आणि फर्मेंट झाल्यानंतर मग ते वेगवेगळे त्याचे आकार देऊन त्याला तो इडली किंवा डोसा किंवा उत्तप्पा वगैरे त्याचं बनवणार. आता हे इडलीचं बॅटर जे बनवलंय ना तेच आपण डिहायड्रेट करू शकतो.
ते डिहायड्रेट केलं तर लोकांना इन्स्टंट इडली, इन्स्टंट डोसा, इन्स्टंट उत्तप्पा वगैरे ते करू शकतात. त्यांना आदल्या दिवसापासून तयारी करायची जरूरत नाही. बरोबर. मग इडलीमध्येच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इडली पण देऊ शकतो आपण. मग पालक इडली, मेथी इडली असे वेगवेगळ्या इडलीचे प्रकार पण आपण देऊ शकतो इन्स्टंट फॉर्म मध्ये. ओके. आपण इडलीच आहे ना, अखंड इडलीच आपण डिहायड्रेट करू शकतो. अखंड इडलीच आपण डिहायड्रेट केली तर चांगली अशी क्रिस्पी लागते. ओके. ती परत आपण स्टीम केली ना तर ओरिजिनल इडली सारखी होते. मग ह्या इडली बरोबर आपण सांबार जो आहे तो आपली स्पेशालिटी करून आपण इन्स्टंट सांबार देऊ शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं, गरम केलं की सांबार तयार होईल. तसंच चटणीचे प्रकार पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरला देऊ शकतो. म्हणजे गरम करायची जरूरत नाही चटणीचं, फक्त पाणी मिक्स केलं ते त्यांची चटणी तयार होईल. ओके. मग हे साऊथ इंडियन पदार्थ पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरला देऊ शकतो, इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये. तसंच नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांच्यासाठी इन्स्टंट ऑमलेट आपण देऊ शकतो. आपली एक पार्टिसिपंट आहे, आपला ट्रेनिंग प्रोग्राम केल्यानंतर त्यांनी 5 प्रकारचे इन्स्टंट ऑमलेट बनवले. एक ऑमलेट मिक्स येलो आणि व्हाईट असलेलं मिक्स ऑमलेट त्यांनी बनवलं ते इन्स्टंट फॉर्म मध्ये. तसंच मग ते करायचं असेल आपण पाणी मिक्स करायचं, पाणी ऍड करायचं आणि ढवळून घ्यायचं आणि तव्यावरती फ्राय केलं की इन्स्टंट ऑमलेट तयार होतं. समोरच्याला ओळखताच येत नाही की इन्स्टंट पासून केलेलं आहे, एवढं ते चांगलं लागतं. बरोबर. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, येल्लोचं ऑमलेट वेगळं केलंय, व्हाईटचं ऑमलेट वेगळं. जे हेल्थ कॉन्शियस असतात, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे ते फक्त व्हाईटचं ऑमलेट खातात. ज्यांना वेट गेन करायचंय ते येल्लोचं ऑमलेट खातात. ओके. तसे ते केलंय. तसंच त्यांनी व्हेजिटेरियन ऑमलेट केलंय आणि उपवासाचं ऑमलेट केलं. असे 5 प्रकारचे ऑमलेट करून ते मार्केटमध्ये त्यांनी आणले. तर तुम्ही बघा ह्याला पण स्कोप भरपूर आहे. मग आपण अंडर्स डिहायड्रेट करून मग त्यामध्ये कांदा डिहायड्रेट केलेला, कोथिंबीर डिहायड्रेट केलेलं सगळं वापरून आपण त्याचं प्रीमिक्स तयार करू शकतो ऑमलेट्स. ओके. तसंच मग दुपारचं जेवण, सकाळच्या ब्रेकफास्ट बद्दल बोललो, तसंच आहे दुपारचं जेवण बघा. आता जेवणामधलं तुम्ही पदार्थ बघाल तर आपण चपाती जी आहे ना, चपाती जर डिहायड्रेट करायला गेलो तर ती खाकऱ्यासारखी. बरोबर. ते डिहायड्रेट प्रॉपर होणार नाही. मग त्यासाठी आपण पराठे बोललो की पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे प्रीमिक्स आपण देऊ शकतो, सो दॅट लोक पटकन ते करू शकतात. 5 मिनिटात त्यांचे पराठे तयार होऊ शकतात. बरोबर. त्याचबरोबर मग हे जे जेवणाचे पदार्थ आहेत मग आपण मसाले भात इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, त्यांनी स्टीम केलं की त्यांचा मसाले भात तयार होईल. नंतर मसाले भात आहे, पुलाव आहे, पुलाव ते करू शकतात इन्स्टंट फॉर्म मध्ये. तसं मग कोशिंबीर आहे, इन्स्टंट कोशिंबीर करू शकतात. मग भाज्या आहेत, मग छोलेची भाजी आहे, मेथीची भाजी आहे, पालकची भाजी आहे, हे इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. बरोबर. मग लाल माठची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, सगळे जे पदार्थ आहेत ना, सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण कस्टमरला देऊ शकतो. त्यांनी फक्त पाणी ऍड केलं की त्यांची भाजी तयार. मग तुम्हाला थिक ग्रेव्ही पाहिजे तर थिक ग्रेव्हीची पण तुम्ही रेसिपी देऊ शकतात. पातळ भाजी पाहिजे तर पातळची पण देऊ शकतात. मग दाल फ्राय आहे. ओके. जिरा राईस आपण करू शकतो, तर जिरा राईस इन्स्टंट फॉर्म मध्ये केला. तसंच मग आपण दाल फ्राय करू शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं, गरम केलं की त्यांचं दाल फ्राय रेडी होईल. बरोबर. मग राईस बरोबर दाल फ्राय पण होऊ शकतं. म्हणजे सगळे जे जेवणाचे दुपारचे जेवणाचे पदार्थ आहेत ते सगळे आपण करू शकतो. मग त्याबरोबर तुम्हाला स्वीट डिश पाहिजे असेल मग श्रीखंड आपण डिहायड्रेट करू शकतो, इन्स्टंट श्रीखंड होऊ शकतो. लोकांनी पाणी मिक्स केलं तर श्रीखंड तयार होईल. बरोबर. श्रीखंड होते. बरोबर. मग कोशिंबीर होत आहेत आपल्या. त्याचबरोबर मग आपल्याला काही फ्राईड आयटम पाहिजे तर फ्राईड आयटम पण आपण करू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. जे सगळे दुपारच्या जेवणाचं जे आहे ते सगळे पदार्थ आपण देऊ शकतो. त्याचबरोबर मग अजून स्वीट पाहिजे असेल तर इन्स्टंट गाजर हलवा आपण देऊ शकतो, इन्स्टंट दुधी हलवा देऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टंट खीर देऊ शकतो. बरोबर. मग खीर, गाजर हलवा वगैरे सगळे हे स्वीट डिशेस पण तयार होते. तुम्ही बघा आता हे झालं व्हेजिटेरियन डिशेस. त्याचबरोबर जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज पदार्थ पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. मग चिकनची ग्रेव्ही आहे, मग थिक ग्रेव्ही, पातळ ग्रेव्ही, मग मटणाची ग्रेव्ही आहे विथ मटण. ओके. मग मटन बिर्याणी आहे, मटन पुलाव आहे, हे सगळं आपण करू शकतो. मग फिश फ्राय आहे, फिशची ग्रेव्ही आहे, मग कोलंबीची ग्रेव्ही, कोलंबी भात आहे. असे वेगवेगळे प्रकार आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो, रेडी टू कुक फॉर्म मध्ये. बरोबर. आता हे व्हेज नॉनव्हेज एवढं आपण जेवलो ना तर आपल्याला ना खूप एवढं खाल्ल्यानंतर तरी पण ना आपल्याला डायजेशन साठी काहीतरी पाहिजे असते. मग आपल्याला काय पाहिजे तर छास किंवा मठ्ठा पाहिजे. मग आपण दही डिहायड्रेट करू शकतो.
मग दही डिहायड्रेट करू शकतो, तर मग त्याच्यापासून आपण इन्स्टंट मठ्ठा, इन्स्टंट छास बनवू शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं की त्यांचं मठ्ठा तयार होईल. बरोबर, ते केलं. मग आता दही डिहायड्रेट केलं तर मग इन्स्टंट लस्सी आपण करू शकतो. मग लस्सीमध्ये आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो. मग मँगो लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी, ओके, पेरू लस्सी, चिकू लस्सी, असे वेगवेगळे फ्रुट्सचे लस्सी आपण, किंवा इन्स्टंट लस्सी अजून मार्केटमध्ये कुठेच नाही आहेत. हे एवढे पदार्थ तुम्हाला आता बोलतोय ना, मार्केटमध्ये नाहीच आहे ते पदार्थ. सगळं पूर्ण मार्केट ओपन आहे. तुम्ही आता एंटर केला तर तुमचं ब्रँड घेऊन तुम्ही मार्केटमध्ये एंटर करू शकतात आणि पूर्ण कॅप्चर करू शकतात मार्केट. कारण एवढं पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. हे सगळे प्रोडक्ट व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. मग दही केल्यानंतर आपण लस्सी वगैरे आपण इन्स्टंट लस्सी करू शकतो. आता एवढं खाऊन पण ना आपल्याला एक पान खायचा मूड येतो, माहिती आहे ना, पान खायचा मूड येतो. मग आपण पान पण जे आहे ना, मग कलकत्ता पान, तुम्ही बघा अजूनही महिला, भारतामधल्या महिलांना पानवाल्याकडे जाऊन कलकत्ता मीठा पान देतो, ओके, बनारसी मीठा पान देतो, अजून पानवाल्याकडे जाऊन मागता येत नाही. बरोबर, अजूनही रजिस्टर, अजूनही बॅरियर आहे. तर मग आपल्याला काय करू शकतो, पान, तेच पान, कलकत्ता पान, त्याच्यामधलं सगळं स्टफिंग वगैरे करून कट करून आपण डिहायड्रेट करू शकतो आणि इन्स्टंट पान आपण कस्टमरला देऊ शकतो. मार्केटमध्ये इन्स्टंट पान मिळतं, ते 1800 रुपये किलोने विकतात. मार्केटमध्ये तुम्ही चेक कराल ना, इन्स्टंट पान 1800 रुपये किलो. प्रोडक्शन कॉस्ट बघाल 200च्या आतच प्रोडक्शन कॉस्ट होते किलोची, आणि विकतायत किती, 1800 रुपये किलोने विकतायत. किती मार्जिन आहे बघ. तर नुसतं पानावरती जरी आपण फोकस केलं तरी आपल्याला एवढं मार्जिन मिळू शकतं, आणि आपण ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड पण आपण ते प्रोडक्ट आपण सप्लाय करू शकतो. हे झालं. मग एवढं खाल्लं आपण, पान पण खाल्लं, बरोबर, आणि आता दुपारची मग आपल्याला झोप येते, माहिती ना, एवढं सगळं हेवी खाल्ल्यावरती झोप येते. मग झोप आल्यानंतर आता पाऊस पण पडतोय, पावसाळा सुरू झालेला आहे, बाहेर पाऊस पडतोय, संध्याकाळी उठल्यानंतर मग आपल्याला ना भजी किंवा असं स्नॅक्स खायचा मूड येतो. मग आपण काय करू शकतो, हे नॉनव्हेज आले, नंतर आपण इन्स्टंट बटाटवड्याचं जे स्टफिंग आहे ना, ते आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी पाणी मिक्स केलं, ते कोटिंग पण आपण त्यांना दिलं, त्यात पण पाणी मिक्स केलं, त्यांनी डीप केलं आणि फ्राय केलं, ते इन्स्टंट बटाटवडा होऊ शकतो त्यांचं. बरोबर. मग इन्स्टंट बटाटवड्या बरोबर इन्स्टंट समोसे पण होऊ शकतात, इन्स्टंट रेडी टू फ्राय, रेडी टू कुक, असे इन्स्टंट समोसा पण आपण करून देऊ शकतो. त्याचबरोबर भजी, मग कांदा भजी, पाऊस चांगला पडतोय बाहेर, मग कांदा भजी खायचा मूड आहे, बरोबर, मग इन्स्टंट कांदा भजी, पालक भजी, मेथी भजी, मूग भजी, असे 50 भजीचे प्रकार आपण कस्टमरला बनवून देऊ शकतो. 50 प्रकारचे आपण भजी देऊ शकतो इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये. तुम्ही बघा अजून साध्या भजी सारख्या प्रोडक्ट मध्ये पण अजून कोणाच इन्स्टंट मध्ये नाहीये, कोणी नाहीये. आपल्याकडे एवढा स्कोप आहे, बरोबर. तर मग हे पण आपण प्रोडक्ट घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला भेळ वगैरे खायचा मूड असेल, भेळ वगैरे, भेळ किंवा चाट प्रोडक्ट्स असतात ना, आता कुरमुरे, त्यात भेळचं बघाल ना, कुरमुरे, शेव आणि त्या पुऱ्या बिऱ्या सगळ्या रेडीच मिळतात. आपल्याला त्यातलं गोड चटणी आणि तिखट चटणी या दोघांचाच खेळ आहे, तर ते आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. मग सगळे चाट प्रोडक्ट्स पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ शकतो. हे झालं संध्याकाळचं स्नॅक्सचं झालं. मग आपण सकाळी मिसळ बोललो होती, संध्याकाळी पण मिसळ खाता येईल, ओके. तसं मग रात्री आपल्याला चायनीज खायचा मूड आहे, मग चायनीजचे सगळे पदार्थ, मोमोज पासून, मग फ्राईड राईस, नूडल्स, शेजवान सॉस, शेजवान चटणी, मंचुरियन, मंचा वगैरे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना, व्हेज नॉन व्हेज, ते सगळे आपण इन्स्टंट कस्टमरला देऊ शकतो इन्स्टंट फॉर्म. म्हणून काय पोटेन्शियल काय तुम्ही बघाल तर सकाळच्या ब्रेकफास्ट पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं, एनिथिंग इन एव्हरीथिंग इज पॉसिबल इन्स्टंट फॉर्म मध्ये. इन्स्टंट केल्यामुळे काय होतं, त्याचं वजन कमी होतं, ट्रान्सपोर्टेशन इझी पडतं, म्हणून आपण जगभरात कुठेही पाठवू शकतो त्या, ओके. ओला फॉर्म असेल तर वेट वाढतं, पाण्याचं वेट वाढते आणि मग ट्रान्सपोर्टेशनला खूप डिफिकल्टीज येतात. ड्राय फॉर्म असलं तर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन इझी पडतं. हे ऍडव्हान्टेजेस आहेत डिहायड्रेशनचे, ओके. तर आणि पण प्लस आपण काय क्लेम करतो की विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह, विदाउट एनी केमिकल्स आपण 6 ते 8 महिने शेल्फ लाईफ देतो. 6 ते 8 महिने आपण शेल्फ लाईफ देतो, कुठच्याही प्रिझर्वेटिव्ह, सगळं नॅचरल फॉर्म मध्ये कस्टमर्सना मिळणार, ओके, कुठचाच प्रिझर्वेटिव्ह न वापरता. तर मग हे नूडल्स. तसंच मग बघा की ज्यांना रॉ मटेरियल, आता मी हे जे तुम्हाला आता पण ते डिस्कस केले ना प्रोडक्ट, हे प्रोडक्ट्स कसे होते की व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स होते, हे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स होते की याच्यामध्ये आपण कमी क्वांटिटी केली तरी आपण चांगला सर्वाइव्ह होऊ शकतो.
मग हा प्रोजेक्ट जे आहेत, हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत आता जे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स ते म्हणालो, ते आपण घरगुती स्वरूपात कुठच्याही सिटीमध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरला, कुठेही आपण कुठच्याही सिटीमध्ये आपण हा प्रोजेक्ट सेटअप करू शकतो. घरगुती स्वरूपात पण हे प्रोजेक्ट आपण सेटअप करू शकतो, कारण ह्याच्यात मार्जिन चांगले मिळते, कमी क्वांटिटी गेली तरी चालेल. ओके, मग मार्जिन चांगले मिळत असल्यामुळे आपण टार्गेट, आपलं जे टार्गेट आहे महिन्याला किती इन्कम पाहिजे आपल्याला, तेवढं टार्गेट ओरिएंटेड आपण काम करू शकतो. हे सगळे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट. पण ज्यांना ही जी इन्स्टंट फूड इंडस्ट्री आहे, त्यांना रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात लागतं. मग तुम्ही जर शेतकरी असाल, शेतीच्या जवळपास राहणारे असाल, तर तुम्हाला रॉ मटेरियल सप्लायर व्हायचं, B2B करायचं तुम्हाला. ओके, बिझनेस टू बिझनेस करायचंय, तर मग ह्याच्या डिहायड्रेशन मध्ये आपण B2B पण करू शकतो. मग सगळे जे आपल्याकडे भाज्या ज्या आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल आलं आहे, मग आल्यापासून आपण आल्याची पावडर केली, मग आल्याची पावडर करून आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. ओके, आल्याची पावडर बघाल तर 750 अमेझॉन मध्ये चेक करा, जिंजर पावडर कितीला मिळते. काही कंपन्या ते 75 रुपीजला 100 ग्रॅम देत आहेत. 75 रुपीजला 100 ग्रॅम, 750 रुपये किलोनी विकतायत. काही कंपन्या 900 रुपये किलोनी विकतायत, बरोबर. आणि आल्याचं तुम्ही बघाल तर प्रोडक्शन कॉस्ट होऊन किती होते, तर मग आपण आल्याची पावडर करून कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. मग कोणते कस्टमर्स आहेत, मग आयुर्वेदिक कंपनीज आहेत, त्यांना आपण सप्लाय करू शकतो. फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्यांना आपण सप्लाय करू शकतो. तसं मग चहा बनवणाऱ्या कंपनीज आहेत, त्यांना आल्याची पावडर बऱ्याच प्रमाणात लागते, त्यांना आपण सप्लाय करू शकतो, बरोबर. मग इन्स्टंट फूड इंडस्ट्री आहे, जे सूप्स वगैरे जे बनवत आहेत, त्यांना आल्याची पावडर पेक्षा आल्याचे चिप्स लागतात. असे छोटे छोटे चौकोनी पीसेस केलेले, डिहायड्रेट केलेले लागतात, तर त्यांना आपण ते चिप्स आपण सप्लाय करू शकतो आल्याचे. ओके, हे झालं लोकल मार्केट. तसं मग आपण एक्सपोर्ट मध्ये ह्या सगळ्या कंपनीजना B2B फॉर्म मध्ये बल्क मध्ये आपण सप्लाय करू शकतो. मग आल्यापासूनच आपण नुसतं आलं जर तुमच्या इथे उत्पादन होत असेल, तर आल्यापासूनच आपण कमीत कमी 10 वेगवेगळे प्रोजेक्ट, प्रॉफिटेबल प्रोजेक्ट करू शकतो. मग ते कुठचे आहे, एक तर पावडर बनवून आपण सप्लाय करू शकतो, दुसरं आपण आलं सूप बनवू शकतो, जिंजर सूप आपण करून देऊ शकतो, नंतर आल्यापासून ऑइल एक्सट्रॅक्ट करून आपण सप्लाय करू शकतो. ओके, हे सगळे व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स आहेत. नंतर मग जिंजर कुकीज आहेत, ते बनवून सप्लाय करू शकतो. असे आल्या ओरिएंटेडच आपण बरेचसे प्रोडक्ट बनवून कस्टमर्सना देऊ शकतो. मग तुमच्याकडे जे रॉ मटेरियल अवेलेबल असेल, त्या ओरिएंटेड पण आपण प्रोजेक्ट करू शकतो. एवढं फ्लेक्सिबल आहे. तसंच मग कांदा असेल तुमच्याकडे, तर कांद्याचे फ्लेक्स करा, ते डिहायड्रेट करा, ते कस्टमरना सप्लाय करा. मग व्हाईट ऑनियन असेल तर व्हाईट ऑनियनचे फ्लेक्स द्या, रेड ऑनियन असेल तर रेड ऑनियनचे फ्लेक्स द्या, किंवा कस्टमरला पावडर पाहिजे असेल ऑनियनची, अशी पावडर करा तुम्ही आणि ऑनियनची पावडर सप्लाय करा. ओके, तर मग त्या ज्या मगाशी कंपनीज बोललो, त्या सगळ्या कंपनीजना तुम्ही B2B फॉर्म मध्ये देऊ शकता. प्लस तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीला पण सप्लाय करू शकता हेच प्रोडक्ट, बरोबर. आता बघा, तुम्हाला मी विचारलं नाही की महिन्याला तुम्हाला किती कमवायचंय. मागे एक सेमिनार होता ना, तिथे जास्त इंटरॅक्टिव्ह होतं आणि ऑफलाईन होतं, तर तिथे मी असाच एक प्रश्न विचारला की तुम्हाला महिन्याला किती कमवायचे. तर त्यामधली एक मुलगी उभी राहिली, ती बोलायला लागली, सर मला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, पण कंडिशन्स आहेत. कंडिशन काय बोलते, तर ती बोलते मला 9 महिन्याची लहान मुलगी आहे, मग तिला बघावं लागतं, प्लस माझे सासू सासरे आजारी असतात, त्यांनाही बघावं लागतं, म्हणून मी जॉब कुठे करून नोकरी करू शकत नाही, पण मला खूप इच्छा आहे की महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे. आणि दुसरी कंडिशन काय म्हणते की जो काही बिझनेस करायचा आहे तिथं घरून करावा लागेल, किंवा घराच्या जवळपास काय जागा घेऊन तिथे करावं लागेल. तिसरी कंडिशन काय म्हणते ती, की माझ्याकडे स्वतःकडे फक्त 10,000 आहेत, मी आई वडिलांकडून आणि नवऱ्याकडून जमा करून 50,000पर्यंत उभे करू शकतो. तरी पण ती बोलते मला 1 लाख रुपये महिन्याला करायचं खूप इंटरेस्ट आहे. मग तिने आपला डिहायड्रेशनचा कोर्स केला आणि तिने जो प्रोजेक्ट निवडला ना, तो हा आहे, गव्हांकुर. गव्हाचं 7 दिवसाचं रोप असते ना, 7व्या दिवसाचं त्याची पावडर केली जाते. मग ती पावडर करते, ती 1 किलोच दिवसाला पावडर बनवते. ती कितीला विकते, तर 5,000 रुपये किलोनी विकते. 100 ग्रॅमची एक डबी 500 रुपयाला विकते. असे 10 डब्या रोजच्या ती सप्लाय करते. घरूनच बिझनेस कर, 50,000च्या आतच तिचा बिझनेस सेटअप झाला. ओके, आणि दिवसाला 4,000 रुपये प्रोडक्शन कॉस्ट बघाल. आता बघा, तुम्ही बघा, हे गहू आहे ना, आपण प्रोडक्शन कॉस्टचा एक अंदाज घेऊया की गहू कितीला मिळतात मार्केटमध्ये. 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये किलोने वगैरे मिळतात. आपण 40 रुपये किलो पकडूया. जेव्हा आपण हे पेरतो ना, गव्हाला मोड आणून आपण जसं पेरतो, त्याचं 7 दिवसाचे जे रोप होतं, तर ते रोप जे आहे ना, हे वजनाला वाढते, गव्हापेक्षा त्याचं वजन वाढते. पण आपण काय करूया, कॅल्क्युलेशनसाठी 1 किलोच्या 1 किलोच गहू गवत मिळेल असं पकडू.
मग आपल्याला 1 किलो पावडर करायची असेल ना, तर आपल्याला 1 किलो गवतापासून 1 किलो पावडर, 10 किलो गवतापासून आपल्याला 1 किलो पावडर तयार होते. मग 10 किलोचे 40 रुपयाप्रमाणे किती होतील, तर 400 रुपये रॉ मटेरियल कॉस्ट येईल. नंतर पॅकिंग डबी जी असते 100 ग्रॅमची व्हाईट कलरची जी डबी असते ती 6 रुपयाला आपल्याला मिळते, 100 ग्रॅमची डबी. त्याच्यावरती अट्रॅक्टिव्ह लेबल बॉक्स बीस केलं आपण तर 10 रुपयाच्या वरती प्रोडक्ट पॅकिंगचं मटेरियलची कॉस्ट जाणार नाही. आपल्याला अशा 10 डब्या लागणार आहेत. मग 10 रुपये इंटू 10 तर 100 रुपये आपली पॅकिंगची कॉस्ट येते. मग रॉ मटेरियल 400 रुपये, पॅकिंगची 100 रुपये आणि ओव्हरहेड कॉस्ट, इलेक्ट्रिसिटी खर्च, लेबरचा खर्च, हे सगळं लोनचा हप्ता वगैरे सगळं पकडून अजून 100-200 रुपयाच्या वरती काय जाणार नाही. मग 600 ते 700 रुपयामध्ये 1 किलो पावडर बनते. विकतायत कितीला, तर 5,000 रुपये किलो. मार्जिन बघाल तर 4,000 रुपयापेक्षा जास्त मार्जिन आहे. 4,000 रुपयापेक्षा जास्त मार्जिन. 4,000 रुपये जरी पकडले दिवसाला तर 25 दिवस काम केलं तर 1 लाख रुपये प्रॉफिट होईल. आता ह्या 1 किलो पावडर बनवण्यासाठी किती मोठा सेटअप लागणार आहे? छोट्या सेटअप मध्ये होऊन जाते. तुम्हाला 10 लाख रुपये कमवायचे असतील तर दिवसाला 10 किलो पावडर बनवा. तो पण छोट्या सेटअप मध्ये होऊ शकतो, बरोबर. मग तो पण प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो. मग असे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट घेतलेत ना तर त्याला पण मार्जिन चांगले. फॉर एक्झाम्पल जसा हा एक प्रोडक्ट सांगितला तुम्हाला. दुसरा प्रोडक्ट बघा, हे पण तुमच्या ओळखीचं आहे, शेवगाची पानं, बरोबर. त्या शेवग्याच्या पानाची पावडर केली जाते, मोरिंगा लिव्स म्हणतात त्याला. ही पावडर तुम्ही बघा निसर्ग फ्री देतोय, ही पानं वगैरे निसर्ग फ्री देतोय. याची पावडर करतात आणि कितीला विकतात, तर 3,500 रुपये किलोने विकतात. काही कंपन्या ते 4,000 रुपये किलोने विकतात. एक्सपोर्ट मार्केट पण खूप मोठं आहे. आता ह्याच्यात काय व्हॅल्यू एडिशन, ह्याच्यात फक्त पावडर करायचे आणि सप्लाय करायचे. ह्याच्यात काही दुसरं काही मिक्सिंग नाही करायचं. सेम पावडर, जसं गव्हाणखोर बोललो तसेच. मग आपल्याला ह्याच्यातून शिकायला काय मिळतं, की प्रोजेक्ट असा निवडा की मार्जिन चांगलं मिळेल, कमी क्वांटिटी केली त्याचा, सो दॅट तुमचं टार्गेट आहे ना ते लवकर अचीव्ह होईल. ओके. तसंच मग तुम्हाला ह्याच्यात 2 भाग आहेत. जसं मी बोललो की व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स बनवा आणि कमी क्वांटिटी केली तरी चालेल, आपल्या मार्जिन चांगलं मिळतं. किंवा तुम्ही रॉ मटेरियल सप्लायर व्हायचं असेल, जसं कांद्याची पावडर, पालकची पावडर, मेथीची पावडर वगैरे करून विकायची असेल तुम्हाला, तर तिथे इनिशियल इन्व्हेस्टमेंट मोठी होते, पण आपल्याला बल्क क्वांटिटीची रिक्वायरमेंट असते. पण विकली 1 टन किंवा विकली 4 टन वगैरे अशा रिक्वायरमेंट असतात. मग त्यासाठी आपल्याला मोठा सेटअप लागतो, इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपली मोठी लागते. मग तुमची तयारी कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे सगळं आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहोत, की मशिनरी किती लागतील, कशा लागतील, ओके, इन्व्हेस्टमेंट कशी लागेल, ओके, ते इन्व्हेस्टमेंट फायनान्स कसं उभा करता येईल, असं सगळं आपण ते डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर मग आपण डिहायड्रेशन हा जो कोर्स कंडक्ट करतो, उद्योगवर्धीचा आपला जो कोर्स आहे, त्यामध्ये या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि आपण कॉस्टिंग, जसं आपण एक वीटग्रासचा जे व्हर्बली आपण एक कॉस्टिंग घेतलं, तसं आपण डिटेलमध्ये कॉस्टिंग घेणार. ओके. तर तुमचे काही पुढे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. येस सर, शुअर. थँक्यू थँक्यू सो मच सर. आय थिंक तुमचं प्रेझेंटेशन बघून सगळ्यांनाच भूक लागलेली असेलच. आणि एकदमच डिलिशियस प्रेझेंटेशन होतं. सो थँक्यू. आणि आता बरेचसे ऑडियन्सचे क्वेश्चन्स आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाका. क्वेश्चन स्टार्ट करण्यासोबत आधी आपल्यासोबत आपले 5 पार्टिसिपंट डॉक्टर शैलेश दीक्षित सर जॉईन झालेले आहे आणि सोनम गुजराती मॅडम जॉईन झालेले आहे. सो आपण प्रत्येक वेबिनार मध्ये आपल्या 5 पार्टिसिपंट्सला एक चान्स देतो, त्यांनी त्यांचा बिझनेस प्रमोट करावा आणि आपला एक जो तुमचा फीडबॅक आहे कोर्सचा तो पण शेअर करावा. सो मी सगळ्यात आधी डॉक्टर शैलेश सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी आपलं जो मनोगत आहे ते व्यक्त करावं. ओव्हर टू शैलेश. हॅलो. येस सर. एम आय ऑडिएबल? येस सर, येस. ओके. गुड इव्हनिंग सगळ्या पार्टिसिपंट्सला आणि देसाई सरांना आणि स्पेशली उद्योगवर्धिनीला की लॉट ऑफ थँक्स की त्यांनी अशा टाईपचा कोर्सची निवड केलेली आहे की दिस टाइप ऑफ शॉर्ट कोर्स कॅन गिव्ह लॉट ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज टू कॉमन पर्सन, की ज्याच्यामध्ये खूप टेक्निकल एखाद्याचं शिक्षण झालेलं नसेल तरी तो सुद्धा ते अगदी व्यवस्थित हा कोर्स करू शकतात. माझा बॅकग्राऊंड ॲक्च्युली मेडिसिनल केमिस्ट्रीचा आहे, पण मी रिसेंटली स्टार्टअप केलं आहे की ज्याच्यामधनं मी फूड, न्यूट्रास्युटिकल्स आणि कॉस्मॅटिक्स करता लागणारे इन्ग्रेडियंट्स मी एक्सपोर्ट करतोय. तर हा जस्ट स्टार्टअप केलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी उद्योगवर्धिनीचे 2 कोर्स केले. पहिला केला इम्पोर्ट एक्सपोर्टचा
कोर्स केलेला आहे आणि त्याच दरम्यान मी 11 ते 26 मेच्या दरम्यान डिहायड्रेशनचा कोर्स केला मी. तर ह्या कोर्सची स्पेशालिटी अशी आहे की एक तर सगळे फॅकल्टी नॉलेजेबल आहे. त्या फील्डमधले ते मास्टर्स आहे की ज्यांच्याकडे 10-10, 20-20 अगदी 25-25 वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे या क्षेत्रातला. आणि राजपूत सर आहेत, देसाई सर आहेत आणि अपार्ट फ्रॉम की फक्त प्रोसेसिंगवरच थांबत नाही या कोर्समध्ये इन्फॉर्मेशन, तर तुम्हाला व्हिज्युअल ब्रँडिंग कसं करावं, पॅकिंग कसं करावं, त्यानंतर त्याला लागणारे टेक्निकल सर्टिफिकेशन्स काय असतात, तर त्याच्याकरता काय लागेल किंवा जर तुम्हाला एक्सपोर्ट करता तुम्ही विचार करत असाल या प्रॉडक्ट्सचा, तर त्याचा सुद्धा एक सेशन घेतलं जातं की इम्पोर्ट एक्सपोर्ट जर करायचं असेल फूड सेशन मधलं, तर ते पण तुम्ही कसं करू शकता. त्यातली पण माहिती अगदी व्यवस्थित दिली जाते आणि टेक्निकल प्रोजेक्ट्स कसे केले जातात त्याच्याकरता सुद्धा CFTRI चे जे सर आहेत त्यांचा सुद्धा एक सेशन अरेंज केला जातो. सो इट इज लाईक यू गेट अ फुल नॉलेज स्टार्ट टू एंड रिगार्डिंग दिस फूड डिहायड्रेशन. सो इट इन्क्लुड्स एव्हरीथिंग लाईक रेडी टू इट फूड पासून तर मेडिसिनल हर्ब्स वगैरे जे आहेत, तर तिथपर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या असतात आणि पर्सनली मला याचा भरपूर फायदा झालेला आहे. मी ॲक्चुअली अजून याच्यात प्रॅक्टिकल वर्क चालू नाही केलेलं. मी अजूनही प्लॅनिंग प्रोसेसमध्ये आहे की आय एम गोइंग टू स्टार्ट इन विथ व्हॉट प्रॉडक्ट आणि कोणतं टार्गेट मी करणार आहे कस्टमर्स. तर याच्यावरती माझं सध्या डिस्कशन्स चालू आहेत काही जणांबरोबर. तर प्रॅक्टिकली मी अजून चालू नाही केलेलं, पण विदिन शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम आय विल बी स्टार्टिंग प्रॅक्टिकल वर्क इन दिस फील्ड. इट वॉज रिअली व्हेरी हेल्पफुल फॉर मी आणि असं सगळ्यांनाही हेल्पफुल होईल असे मी अपेक्षा करतो. थँक्स अ लॉट फॉर ऑल द फॅकल्टी अँड उद्योगवर्धिनी फॉर दिस कोर्स. येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल फीडबॅक आणि विश यू ऑल द बेस्ट इन युअर बिझनेस व्हेंचर. सर तुम्ही तुमचे डिटेल्स चॅट बॉक्स वरती टाकू शकतात सो दॅट ऑडियन्स दे कॅन ऑल्सो कॉन्टॅक्ट यू. येस थँक्यू. आता मी फर्दर सोनम मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी पण त्यांचा जो फीडबॅक आहे त्यांनी काय स्टार्ट करायचा विचार केला असेल ते पण शेअर करा. ओव्हर टू यू सोनम मॅम. थँक्यू श्रीराम सर. नमस्कार सगळ्यांना. मी सोनम गुजराती. Actually, this is my second time to do this kind of course with the Udyog Vardhini. The first course which I have done is related with the digital marketing, and that was really very wonderful course. And with that, second I have done this vegetable dehydration course, and this was also very 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 wonderful. ह्याचे जे काही स्पीकर्स आहेत की इव्हन चांडक सरांनीही आमचे काही डिजिटल मार्केटिंगचे सेशन्स घेतले, श्रीराम सरांनीही घेतले. त्यानंतर व्हेजिटेबल डिहायड्रेशन मध्ये देसाई सर होते, राजपूत सर होते. तर खूपच छान सेशन्स होते की यु नो अँड व्हॉट इज द बेस्ट पार्ट आय फाउंड इन दिस का तुम्हाला 24/7 त्यांचा सपोर्ट आहे का तुम्ही तुमचं हे झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा आपण त्यांना कॉन्टॅक्ट कराल तर ते कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कायम अवेलेबल असतात. इवन थ्रू दिस कोर्स वी हॅव गॉट लॉट मेनी आयडियाज रिलेटेड विथ द प्रोजेक्ट. Still now I have not started with any project, but I have many ideas in my mind, and soon we are going to start with it. Because of this lockdown period, we have stopped somewhat, but soon we are going to start, and under the guidance of Desai sir, and it's really good session, so I'll recommend all of you because whatever the content is there, the content is very very good, and the speakers are also very good. You will get a lot of information from this, and you can start if you're interested in this vegetable dehydration program. इव्हन जेव्हा मी ह्याचं डिजिटल मार्केटिंगचं सेशन केलं उद्योग वर्धिनीचं, तर त्याच्यातनं मी खूप काही शिकले. मी माझं कुकिंग रिलेटेड एक युट्यूब चॅनलही स्टार्ट केलं की त्याचं नाव आहे मेड इझी किचन. मी तुम्हाला लिंकही पाठवते. जे कोणी इंटरेस्टेड असेल प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मी नुसतं असं नाही केलं का मी माझं चॅनल तयार केलं आणि नुसतं व्हिडिओ पोस्ट करून मी युट्यूबवर टाकते आहे. तर मी जे काही सेशन्स अटेंड केले उद्योग वर्धिनीमध्ये, तर त्याच्यातनं मला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला. आय कम टू नो की हाऊ टू मार्केट फॉर द चॅनल. मी डिजिटल मार्केटिंग कसं करू, मी SEO ऑप्टिमायझेशन कसं करू, मी या सगळ्या गोष्टी कशा टाकू की जेणेकरून जेव्हा लोक सर्च करतील सो माय व्हिडिओ विल कम इन द टॉप. सो ह्या सगळ्या गोष्टी मला या सेशन्स मधनं समजल्या आणि त्या मी फॉलो करते आहे माझ्या युट्यूब चॅनलसाठी. सो आय एम रिअली थँकफुल टू द उद्योग वर्धिनी का बिकॉज ऑफ दिस आय जस्ट स्टार्टेड माय चॅनल इन द मंथ ऑफ मार्च अँड नाव करंट इट्स 8 जून. सो ह्या 3 महिन्यामध्ये मला अराउंड 500 सबस्क्रायबर झाले. I mean, YouTube also has its own terms and condition that before 1 year you have to complete 1,000 subscriber and 4,000 hours of a watch time.
तर त्या 1000 पैकी 500 सबस्क्रायबर माझे 3 महिन्यातच झाले. आणि हे सगळं मी जो डिजिटल मार्केटिंगचा ह्यांचा कोर्स केला त्याच्यातनं मला खूप फायदा झाला. आणि सेकंडली मी हा व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा ह्याच्यासाठी केला का मला जे काही प्रॉडक्ट्स आहेत कारण सध्या फूड प्रॉडक्ट्सचा खूप डिमांड आहे मार्केटमध्ये आणि आपण काय डिहायड्रेट करून की लोकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी लोकांना देऊ शकतो. So I focused on, so I'm focusing on those products first, and I'm really thankful to the team Udyog Vardhini and all the teachers who are dealing with this dehydration workshop. And I'm really thankful and I good luck for all the participants, and I'll really suggest and recommend to opt for this course. Thank you so much. ऑसम. थँक्यू सो मच मॅम. आणि विश यू ऑल द बेस्ट तुमच्या युट्यूब चॅनल साठी आणि तुमच्या या प्रोडक्ट प्रोजेक्ट साठी. तुम्ही चॅट लिंक डेफिनेटली पब्लिकली शेअर करा याच्यामध्ये. आय एम शुअर यू विल गेट सम मोर. 500 ते 1000 पण आपण लवकरच करूया. Thank you so much, sir. थँक्यू अँड विश ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके, सो आता बरेचसे क्वेश्चन्स आहे देसाई सर. टेक वन बाय वन. सो पहिला आहे की जो ग्रेव्ही रिलेटेड प्रोडक्ट्स असतात म्हणजे ऑइल असतं तर त्या प्रोडक्ट्स आपण डिहायड्रेट करता येतात. हो, ग्रेव्ही बेस्ड प्रोडक्ट आहेत ना ते आपण करू शकतो. आणि त्यामधलं ऑइल जे आहे ना ते ऑइल डिहायड्रेट होणार नाही. ओके, पण बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहेत ते डिहायड्रेट होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा की आता बिर्याणी बनवली आहे किंवा भाजी छोलेची भाजी बनवली ज्याच्यामध्ये ऑइल कंटेंट वगैरे आहे, ती भाजी बनवलेली भाजीच आपण डिहायड्रेट करू शकतो. आता आपल्याकडे अजून एक पार्टिसिपंट आहेत त्यांनी फिश ग्रेव्ही बनवली, फक्त फिश नाही ठेवलाय, ज्यांना जो फिश पाहिजे त्या ग्रेव्ही मध्ये टाकायचं, तर ती ग्रेव्ही बनवून मग त्यांनी डिहायड्रेट केली. ते पण पॉसिबल आहे डिहायड्रेशन. फक्त ऑइल मग आपण मी सजेस्ट काय करतो की कमीत कमी जितकं आवश्यक बेसिक आवश्यक आहे तेवढंच वापरा आणि मग कस्टमरला त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यामध्ये ऑइल वाढवायचं तर वाढवू दे, कारण ऑइल डिहायड्रेट होणार नाहीये, बाकीचे इन्ग्रेडियंट सगळे डिहायड्रेट होतात. ओके शुअर. पुढचा क्वेश्चन आहे की न्यूट्रिशन व्हॅल्यूज कमी होतात का डिहायड्रेशन? न्यूट्रिशन आपलं स्पेशालिटी अशी आहे की टेस्ट, कलर आणि न्यूट्रिशन हे सगळं इंटॅक्ट राहतात. बरं, तुम्हाला मी एक एक्सपेरिमेंट सांगतो. आपले स्प्राउट्स असतात ना, मूग, मटकी, नाचणी वगैरे, ते स्प्राउट्स आपण डिहायड्रेट केले, मोड आणले त्याला, मुगाला आपण मोड आणले आणि मग आपण ते डिहायड्रेट केले. डिहायड्रेट केल्यानंतर 6 महिन्यानंतर आपण ते परत रिहायड्रेट केले, पण पाण्यात भिजवले आपण आणि ते प्लांट केलं, तर त्याचं झाड तयार झालं. तर झाड तयार होतं म्हणजे त्यामधलं सगळं इंटॅक्ट मिळालं ना आपल्याला. करेक्ट. तर मग आपण आपली ही स्पेशालिटी आहे की जे काय आपण व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट्स बनवणार आहोत त्यामध्ये कलर, टेस्ट आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू आपले सगळे इंटॅक्ट राहणार. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की पावडर हे कुठे विकली जाते, म्हणजे आपण वेगवेगळ्या पावडर्स बनवतो ती कुठे विकली जाते? आता जसं मी बोललो ना की वेगवेगळ्या कंपनीज आता तुम्ही बघा की मॅगीचाच आपण प्रोडक्ट घेतलं किंवा सूप प्रोडक्ट्स घेतले आपण की त्यांना जे रॉ मटेरियल लागतं, मग टोमॅटो पावडर लागेल, कांद्याची पावडर लागेल, कांद्याचे फ्लेक्स लागतील, गाजरचे पावडर लागते, गाजरचे फ्लेक्स लागतील, कोथिंबीरची पानं लागतील, कोथिंबीरची पावडर लागतील, डेटा सकट पावडर लागेल, असे वेगवेगळे स्पेसिफिकेशन आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स त्या कंपनी बनवत नाहीत, हे बाहेरून आउटसोर्स करतात, ते बाहेरून मग डिहायड्रेट करून घेतात लोकांकडून. मग त्या अशा ज्या कंपनी ज्या आहेत त्या कंपनीजना आपण ह्या पावडर्स किंवा फ्लेक्स फॉर्म आपण त्या कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. मग असे कस्टमर्स बरेच आहेत. मग मसाला इंडस्ट्री पण तुम्ही बघाल, आता जे मसाले बनवणाऱ्या कंपनी आहेत त्या पण आता इन्स्टंट फूड मध्ये शिरायला लागले. मग ते सगळे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे आउटसोर्सच केले, ते सगळे स्वतः सगळे डिहायड्रेट करत बसत नाहीत. ते मग वेगवेगळ्या लोकांकडून डिहायड्रेटेड फॉर्म मध्ये घेतात ते त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आणि मग पुढे ते मिक्सिंग करून ते पुढे पॅकिंग करून विकतात. मग ह्या सगळ्या कंपनीज, हॉटेल इंडस्ट्री पण आहे, बरेच आहेत, शिपिंग इंडस्ट्री आहे, त्या लोकांना सगळे डिहायड्रेटेड प्रोडक्ट बऱ्याच प्रमाणात लागत असतात. ओके. सो ज्यांचा अजून क्वेश्चन होता मार्केट रिलेटेड, आय होप तुम्हाला याच्यातनं आन्सर मिळाला असेल. पुढचं आहे की मशिनरी कॉस्ट कशी असते, म्हणजे किती व्हॅरी करते स्टार्टिंग टू किती व्हॅरी करते? तुम्हाला मी जसं बोललो की कमीत कमी मशिनरी आहे ना, 3 ट्रेची जे मशीन आहे ती 10,800 पासून आहे सुरुवात. मग मशिनरीची 10,800 पासून त्या छोटा तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. मग मोठ्या स्केलचे तुम्हाला किती मोठं करायचं त्याप्रमाणे मग 10 ट्रेचे पण मशीन्स आहेत, 50 ट्रेचे मशीन्स आहेत, मग 500 किलो लोडिंगचे मशीन्स आहेत, 1000 किलो लोडिंगचे मशीन्स आहेत. मग तुम्हाला किती मोठा सेटअप करायचा त्याप्रमाणे कमीत कमी जे आहे ते 3 ट्रेचं येतं मशीन, ते 10,800चं मशीन आहे. आणि घरगुती मिक्सर मध्ये पण ते पावडर करू शकतो. 10 ते 15,000 आपण एक डिहायड्रेशनचा बिझनेस सुरू करू शकतो, छोटा घरगुती सुरू. ओके. पुढचा क्वेश्चन आहे एक म्हणजे स्पेसिफिक आहे, बट मी तो थोडा मेन स्ट्रीम करेल.
सो एक क्वेश्चन आहे की म्हणजे या बिझनेस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग ने स्टार्ट करायला पाहिजे का आधी ट्रेडिंग ने करायला पाहिजे? म्हणजे कसं क्वेश्चन हा ओनियन फ्लेक्स रिलेटेड आहे, बट आय थिंक हा इन जनरल सगळ्यासाठी मी विचारतो. आता कसं आहे ना, तुम्ही बघा आता इंटरनेट आणि डिजिटल मार्केटिंग हे सगळं झाल्यामुळे आता मिडलमॅन जे आहेत ना, मिडलमॅनचा रोल संपत चालला. ज्याला जी रिक्वायरमेंट आहे तो लगेच नेटवरती जातो, इंडिया मार्ट मध्ये बघतो कोण सप्लायर आहे, मग मॅन्युफॅक्चर असेल त्यांना तो अप्रोच करतो, बरोबर. आणि आपण दुसऱ्याकडून घेणार आणि सप्लाय करणार, मग दुसरा ऑलरेडी जो देतोय त्याचा तो मार्जिन ठेवणार आहे, प्लस आपण आपला मार्जिन ऍड करणार आणि देणार आहे. तर मग आपला तो प्रोडक्ट आहे ना, मग तेवढा कॉम्पिटेटिव्ह होत नाही. आपण त्याच्यापासून व्हॅल्युएटेड प्रोडक्ट केले ना, फॉर एक्झाम्पल कांदा फ्लेक्स घेतला आपण, त्याचं आपण इन्स्टंट कांदा भाजी केली, तर मग आपल्या विदाउट मशिनरी आपण तो प्रोजेक्ट मग आपलं स्वतःचं ब्रँड करून आपण विकू शकतो. मग तिथे मार्जिन चांगलं, मग ते 350 रुपये किलोनी पण विकलं जाईल, बरोबर. पण आपण जर रॉ कांदा पावडर घेऊन आपण त्याच्यावरती आपण मार्जिन ऍड करून जर दुसऱ्याला सप्लाय करणार असू तर ते तेवढं फिजिबल होत नाही. मग ते आपण स्वतः बनवलं जास्त फिजिबल, कारण आपलं रॉ मटेरियल किंवा जे शेतकऱ्याकडून आपण कांदा वगैरे घेणार ते आपल्या कंट्रोलमध्ये असतं, तर मग आपण प्राइस पण कंट्रोल करू शकतो. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की तुम्ही ते प्रोडक्ट एक पावडर सांगितली त्याचं खूप 4-5 हजार रुपये किलोने ते विकले जाते. सो अशा प्रोडक्ट्सचे जे मार्केट आहे ते डोमेस्टिक आहे का एक्सपोर्ट आहे? दोन्ही आहे, डोमेस्टिक पण आहे आणि एक्सपोर्ट पण, लोकल मार्केट पण आहे आणि एक्सपोर्ट पण. तुम्ही बघा आता आपल्याला किती विकायचं आहे त्याप्रमाणे आपलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरेल. तुम्हाला जसं तिचं मगाशी उदाहरण दिलं की तिला 1 किलोच पावडर दिवसाला विकायची, 10च कस्टमर पाहिजे, तर तिच्या तिची सोसायटी जी आहे एरिया, तिथे 500 लोकांची ती सोसायटी आहे, ते लोकचे 10 आणि डायबिटीज लोकांना ती सप्लाय करते. तर डायबिटीज पेशंटना घरोघरी लॉट मध्ये आहेत भारतामध्ये, बरोबर. त्यासाठी मग एक्सपोर्ट 10 डब्यांसाठी एक्सपोर्ट करायची जरूर नाही, लोकल एरियामध्ये तिथं सप्लाय होतो, करेक्ट. तर मग तुम्हाला किती विकायचंय त्याप्रमाणे तुम्हाला मार्केट ठरवता येईल, किंवा एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोजेक्ट पण तुम्ही घेऊ शकता. दोन्ही लोकल मार्केट पण त्यात चांगलं आहे आणि एक्सपोर्ट मार्केट पण चांगलं. ओके ओके शुअर. अजून एक क्वेश्चन आहे, बट काही कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे. मी क्विकली एकदा कोर्स बद्दल सगळ्यांना इन्फॉर्मेशन देतो. सो आपला उद्योगवर्धिनीचा फ्रूट अँड व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा जो कोर्स आहे 11 जानेवारी म्हणजे या फ्रायडे पासून चालू होत आहे. याचं ड्युरेशन 2 वीक्स आहे आणि याची फीज आहे 2400 रुपयाची फीज आहे. तुम्हाला चॅटबॉक्स वरती जी लिंक दिलेली आहे या लिंक वरून तुम्ही याच्यावरती येणार या कोर्स पेज वरती, जिकडे तुम्हाला या कोर्सचा डिटेल्स सिलेबस बघायला मिळेल. सो याच्यामध्ये पहिल्या वीक मध्ये तुम्हाला सगळं टेक्निकल आम्ही डिहायड्रेशनचं एक्सप्लेन करणार आहे. मग याच्यामध्ये डिहायड्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन, मग याच्यामध्ये हेमराज राजपूत सर आहे. या पहिले 2 डेजला जे तुम्हाला सिंपल ऑस्मोटिक डिहायड्रेशन आणि डिहायड्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन वरती गायडन्स करणार आहे. सरांना ओव्हर 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि सरांच्या हाताखाली 3000 पेक्षा म्हणजे खूप उद्योजक घडलेले आहे. सो ते तुम्हाला डिहायड्रेशन, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, मेथड काय काय असतात प्रिझर्वेशनच्या, मग सन ड्राईंग कसं करायचं, टाइप्स ऑफ डिहायड्रेटर कुठले, मग एअर कन्व्हेक्शन, ड्रम, फ्रीज, व्हॅक्युम ड्रायर्स असे वेगवेगळे टाइप्स असतात. मग कॉन्सन्ट्रेशनच्या टेक्निक्स आहे. मग ऑस्मोटिक डिहायड्रेशन वरती गायडन्स करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑस्मोटिक डिहायड्रेशन म्हणजे काय, त्याच्या कुठे कुठे ऍप्लिकेशन होतात आणि कुठल्या टाइपच्या मशिनरीज असतात ऑस्मोटिकला. मग त्याच्यानंतर देसाई सरांचे 4 दिवसाचं सेशन आहे. त्याच्यामध्ये ते तुम्हाला थिअरी ऑन डिहायड्रेशन, इम्पॉर्टन्स अँड ऍप्लिकेशन ऑफ डिहायड्रेशन, मग तुम्ही व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स काय काय करू शकता, जसं आज सरांनी सांगितलं की वेगवेगळे तुम्ही प्रोडक्ट्स करू शकता. सो असे काय काय प्रोडक्ट्स आहे, मग रेडी टू इट आहे, पावडर आहे, ड्राय फूड्स आहे. मग त्याच्यानंतर इलेक्ट्रिक आणि सोलार डिहायड्रेटर आहे, ते कसं युज करायचे. आणि मग तुम्हाला एक याच्यामध्ये लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असतो, एक प्रॅक्टिकल होतं सरांच्या फॅक्टरीमध्ये. सर तुम्हाला वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स ऍक्च्युअली प्रॅक्टिकली मशीन वरती दाखवून ते कसे डिहायड्रेट होतं ते तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असतं. मग त्याच्यानंतर प्रोजेक्ट कॉस्टिंग, मग तुम्हाला होम बेस्ड आणि इंडस्ट्री स्केल वरती तुम्हाला वेगवेगळ्या याची कशी कॉस्टिंग असते ते तुम्हाला गाईड करतो. मग मार्केट काय आहे, बरेचसे लोकांचे क्वेश्चन आहे की मार्केट काय असतं, तर प्रत्येक प्रोडक्टचा कुठे कुठे मार्केट आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये घेणार आहे. आणि रजिस्ट्रेशन अँड लायसन्सेस रिक्वायरमेंट फॉर डिहायड्रेशन इंडस्ट्री हे तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि याच्यामध्ये जसं ऑलरेडी फीडबॅक मध्ये सांगितलं की एक आम्ही बोनस वीक देतो स्पेशल, की तुम्ही याच्यामध्ये लवकरात लवकर बिझनेस स्टार्ट करावा. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला नवीन नवीन ट्रेंड्स काय चालू आहे, फूड CFTR ही जी इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटची, म्हणजे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यांच्याकडून तुम्हाला काय काय टेक्नॉलॉजीज मिळू शकतात, एक्सपोर्टच्या काय काय संधी आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय आहे, कन्सेशन्स काय काय आहे, फूड क्लस्टर किंवा फूड पार्क मॅनेजमेंट कसं करायचं, सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं करायचं, मार्केटिंग, फायनान्शियल, ऑपरेशनल मॅनेजमेंट आणि मेन म्हणजे फूड ब्रँडिंग,
याच्यावरती पण आमचं एक स्पेशल सेशन असतं. सो असे बरेचसे फॅकल्टीज आहे याच्यामध्ये, म्हणजे बिझनेस वीक मध्ये तुम्हाला वेगवेगळे मेंटर्स प्रत्येक टॉपिक वरती गाईड करतात. आणि टेक्निकल मध्ये ऑफकोर्स देसाई सर आहे, ज्यांचं तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय. त्याच्यानंतर राजपूत सर आहे, आणि त्याच्यानंतर चांडक सर आहे. बरेचसे फॅकल्टीज आहे. चांडक सर आहे, सरांना 35 इयर्स पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. मग मुकुंद कुलकर्णी सर आहे, जे एक्सपोर्ट मध्ये 45 इयर्स पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर मुकुंद पटवर्धन सर आहे, जे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचं एक बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर अनिरुद्ध सर आहेत, जे आता आज 200 पेक्षा जास्त ब्रँड्सचे असोसिएटेड आहे. ते तुम्हाला मग त्याच्यामध्ये अमूल वगैरे मोठमोठे ब्रँड्स असोसिएटेड आहे ते आहे. उल्हास बोरसे सर जे चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि जे तुम्हाला याच्यामधल्या सगळ्या काय काय नॉर्म्स आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे ते सगळे गायडन्स करणार. ओके, सो हे सगळे मेंटॉर्स आहे, आणि हे आमच्या बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज आहे. सो ऑफकोर्स सुजाता शेळके मॅडम आहे, की ज्यांनी आज गृहिणी वरून ते आज 20 पेक्षा जास्त फूड प्रोडक्ट्स इंडस्ट्रियल प्रोडक्शन करतायत. भामरे सर जे बेकरीमध्ये आहे. अरुणा देवरे मॅडम डेअरी मध्ये आहे. प्रणव सांगवे रेडी टू ईट मध्ये आज 70 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. मनीषा धात्रक मॅडम आहे, की ज्यांचे आज वरून इंडस्ट्री आहे. 5,000 वरून सुरुवात केली, आज 100 करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर आहे. हे सगळे उद्योगवर्धिनीचे उद्योजक आहेत, ज्यांच्या तुम्ही नक्कीच सक्सेस स्टोरी बघू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हे सगळे लाईव्ह ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. प्रत्येक बॅच मध्ये आम्ही लिमिटेड स्टुडंट्स असतात, आणि तुम्हाला मेन म्हणजे प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळतं. आम्ही प्रत्येक बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, ज्याच्यामध्ये तुमचं नेटवर्किंग होतं. प्रत्येक याच्यामध्ये आमचा लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो. एक सर्टिफिकेट पण भेटतं तुम्हाला कोर्स झाल्यानंतर, आणि ट्रेनिंग मटेरियल तुम्हाला पण सॉफ्ट कॉपी मध्ये मिळतं. आणि मेन म्हणजे कोर्स नंतर पण आमचा सपोर्ट असतो. तर 2400 रुपयाची फीज आहे, 2400, आणि तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. तिथे तुमच्या डिटेल्स टाकून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तुम्ही सगळे फीडबॅक्स वगैरे आमच्या या वेबसाईट वरती सगळे बघू शकता, टेस्टिमोनियल्स बघू शकता. ओके, सो इकडे आमचे बरेचसे उद्योगवर्धिनीचे कोर्सेस आहे, आमचे हायलाइट्स आहे, सगळे तुम्ही इकडे वेबसाईट वरती बघू शकता. आणि आमचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जिकडे आमच्या 60,000 पेक्षा जास्त उद्योजक आज उभे आहेत. तर बऱ्याचशा लोकांच्या नक्कीच उद्योगवर्धिनी सक्सेस स्टोरीज चॅनल तुम्ही टॅब बघू शकता. आवाज येतोय? येस, ओके. देसाई सर आवाज येतो माझा? ओके, सो हा, येस, ठीक आहे. थोडा इंटरनेट माझा डिस्कनेक्ट झाला होता. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे की हे फळ भाजीपाला डिहायड्रेशन आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढवणं हा एक बिझनेस म्हणजे आय थिंक हा मध्ये ना कुठचं ते रेकॉर्डिंग येते. एक मिनिट. ओके ओके, आता बेटर आहे? आता आवाज येतोय? येतोय अजून. ओके चालू आहे ओके, माझं. ठीक आहे. कॅनिंग प्रोडक्ट म्हणजे काय, असा एक क्वेश्चन. कॅनिंग प्रोडक्ट, कॅनिंग आता तुम्ही मँगो पल्प कॅन मध्ये मिळतं मार्केटमध्ये, तो कॅनिंग झाला. तसंच मग पायनॅपल आहे, पायनॅपलचे चिप्स करतात, शुगर सिरप मध्ये डिप करतात आणि तो कॅन केला जातो. ओके, तसंच मग आपलं फळभाज्या आणि जास्त करून फिश वगैरे हे सगळे कॅन केले जातात. मग ते मिठाच्या पाण्यामध्ये डीप करून ते कॅन केले जातील, ते शुगर सिरप मध्ये केले जातील, किंवा कुक फूड शिजवलेलं अन्न पण कॅन केलं जातं आणि कस्टमर्सना सप्लाय केलं जातं. ती कॅनिंग इंडस्ट्री. ओके ओके, पुढचं आहे की ग्रेव्ही मिसळ पण डिहायड्रेट करू शकतो का? हो, करू शकतो. अच्छा, करू शकतो. ओके ओके, ठीक आहे. फूड पुढचं आहे की डिहायड्रेटेड फूड आणि ओरिजिनल फूडच्या टेस्ट मध्ये आणि कलर मध्ये फरक पडतो का? आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की जे सगळेजण ऐकत असाल की तुमच्या घरी ना आज एकदम टेस्टी जेवण झालंय पण एक्सेसिव्ह झालंय. ओके, एक्सेसिव्ह झाल्यावरती काय होतं की आपल्याला जबरदस्ती खावं लागतं आणि मग आपली पोटं वाढतात. बरोबर, आपण जे एक्सेसिव्ह जेवण जे आहे ना ते आपण डिहायड्रेट करून ठेवायचं. 2 महिन्यानंतर तुम्ही परत त्यात पाणी ऍड करा आणि गरम करून घरच्यांना द्या. घरच्यांना जरा पण ओळखता येणार नाही की 2 महिने जुनं खात आहे. सेम टेस्ट आणि सेम कलर, सेम न्यूट्रिशन मिळणार. ही आपली स्पेशलिटी. ओके, पुढचं आहे की प्रिझर्वेटिव्ह ऍड करायला लागतात का? जरूरत नाही लागत, कारण डिहायड्रेशन इटसेल्फ इज अ प्रिझर्वेशन मेथड आहे. ओके ओके, त्याच्यावरती काय सोल्युशन करायचं तुम्हाला मी कोर्स मध्ये गाईड करेन.
ओके. आणि याच्या आपण फॉर्म्युलेशन रेसिपीज वगैरे आपण सगळं कोर्स मध्ये शिकणार आहे. हो, आपण एक प्रोजेक्ट आपण घेणार आहोत डिस्कशन साठी, कसं मिक्सिंग करायचं, किती रेशो वापरायचं. त्यामुळे तो एक घेतला ना आपण, की तुम्हाला इतर प्रोजेक्ट कसे करायचे याची आयडिया येऊन जाईल. ओके ओके. आणि एक शेवटचं आय थिंक सगळ्यात इम्पॉर्टंट की एक इन्व्हेस्टमेंट कॉस्ट कशी असते डिहायड्रेशनची, ते म्हणजे तो डिपेंड्स, जसं मी बोललो ना, आपल्या रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चर करून कस्टमरला सप्लाय करायचं असेल तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपल्याला मोठी लागेल. पण त्याच्यामध्ये कसं आपल्या 100 किलोचं तरी प्रोडक्शन कमीत कमी करावं लागतं, तर मग आपल्याला तो प्रोजेक्ट फिजिबल होतो. पण आपण व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट केलं तर दिवसाला 10 किलो केलं तरी पण ते फिजिबल होते. म्हणून आपण कुठचा प्रोजेक्ट निवडतोय त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आहे. Right. Okay. Okay. I think I have covered almost all the questions. सगळे वेगवेगळ्या टाइप्सचे क्वेश्चन्स होते आणि आज फार इंटरेस्टिंग ऑडियन्स होती. एक क्वेश्चन आहे की डिहायड्रेशनचे व्हिडिओज वगैरे आम्ही तुम्हाला कोर्स मध्ये दाखवू शकतो. आज वेबिनार मध्ये लिमिटेड टाइम असल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन प्रोसेसचा व्हिडिओ किंवा त्याचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन हे आम्ही तुम्हाला कोर्स मध्ये दाखवूयात. आजच्या वेबिनार मध्ये टाइम कमी असल्यामुळे नाही दाखवता येणार. ओके. And yes, okay. Yes, I think I've covered all the questions. So yes, once again, thank you so much, Desai sir, for wonderful guidance. थँक्यू. ऑल द बेस्ट सगळ्यांना. आपण कोर्स मध्ये भेटू सगळेजण परत. Yes, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट सगळ्यांना. Sure. So कोर्स आपला हा फ्रायडे पासून चालू होतोय, 11 तारखेपासून. ज्यांना करायचं आहे, लिमिटेड सीट्स आहे याच्यामध्ये आणि हा डिहायड्रेशन वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर कोर्स आहे. सो वी हॅव टू क्लोज द ऍडमिशन, असा टाइम येतो. सो प्लीज तुम्ही लवकरात लवकर रजिस्टर करा आणि फ्रायडे पासून याच्यामध्ये कोर्स जॉईन होत आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि ऑल्सो स्पेशल थँक्स टू सोनम मॅडम आणि डॉक्टर शैलेश सर की तुम्ही फीडबॅक दिला, तुमचा टेस्टिमोनियल तुमच्या बिझनेस बद्दल पण शेअर केलं. सो थँक्यू सो मच. आणि स्पेशल थँक्स टू ऑल द ऑडियन्स की तुम्ही तुमचे वंडरफुल क्वेश्चन्स विचारले. सो विथ दॅट आजचा वेबिनार आपण थांबूयात. थँक्यू सो मच अँड सी यू ऑन फ्रायडे. थँक्यू.